त्याचबरोबर अनेक आंबा व्यापारी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनातून असं जाणवू लागलं आहे की सरकारला जाग आणण्यासाठी आपला शेतकरी आता जागा झालेला आहे. कारण याच्या पुढे आपल्याला शेतकऱ्यांना आपल्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी रस्त्यावरच उतरलं पाहिजे, कारण सरकारच्या भूलथापाला आपण बळी पडता कामा नये. दुसरी गोष्ट, या ठिकाणी मीडियाचे पत्रकार असतील ते सुद्धा आमच्या आंदोलनात बरीचशी चांगल्या प्रकारे प्रसिद्धी झाले. त्यानंतर तुमचे नुकसान बघत आहे तर विमाच्या संरक्षणाचे पैसे तुम्हाला कसे काय मिळतील, ही कशामुळे अडले हे तुम्ही जाणून घेतलंय का? खरं म्हणजे गावागावामध्ये ग्रामपंचायती ज्या आहेत त्या सरकार प्रणित आहेत, म्हणजे जे आता सत्ताधारी आहेत त्यांच्या आहेत, आणि त्यांनी ही स्वयंचलित हवामान केंद्र लावण्यापासून आपल्या जागेतच आपल्याला स्वतःला भाडं मिळालं पाहिजे या दृष्टीने ते थांबवलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर कृषी अधिकारी जर इथे आले आम्हाला विनंती करायची आहे की स्वयंचलित हवामान केंद्र लागली पाहिजे, तरच तुम्हाला विम्याचे पैसे मिळतील या ठिकाणी. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये जी काय जी आर आलाय त्या पद्धतीने तुम्ही काम करा. हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला गेला, दडपण्याचा प्रयत्न केला गेला, नोटीसी काढण्याचा प्रयत्न केला गेला, तरी पण शेतकरी आज रस्त्यावर आहे, कारण तो खरोखरच भावकातला आहे. त्यामुळे ह्या आंदोलन कधी पण चिरडलं जाणार नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही राजू शेट्टी साहेबांबरोबर आहोत आणि राहणार. नुकसान भरपाई आमच्या हक्काची.